बाबा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल बघा, कसला मोठा आहे बघा. पुरला चिखल लावलाच पोहणार सगळं. हा तसा तसं हे करून कर. हे बघा किती मोठा चिंबोरा आहे बघा. खडपी चिंबोरा, खरपी कसला आहे बघा. जिवंतच आहे, बांधून ठेवलाय. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे सध्या बेलपाड्याच्या खाडीच्या कडेला. आणि खाडीच्या कडेला म्हणजे आज आम्ही चाललो आहे चिंबोऱ्या पकडायला, खन्नीच्या चिंबोऱ्या. बऱ्याचदा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असतील का चिंबोऱ्या कशा खणतात, तर त्याच पद्धतीने आम्ही आज चिंबोऱ्या खणायला चाललो आहे. बिलं बघून चिंबोऱ्या खणायला. तर आपल्यासोबत आहे आपला एक पार्टनर आज बेलपाडेगावचा सत्यवान पाटील. बॉडी बघू शकता, मेन्स फिजिकमध्ये खेळणार आहे बहुतेक. तो बॉडी बनवते पण आज बोलतं चिंबोऱ्या खाण्याला जाऊ चल. तर आज बघूया आपल्याला काय चिंबोऱ्या भेटते, कारण का त्यालाच सगळ्या जागा माहिती आहे चिंबोऱ्यांच्या. तोच आपल्याला नेणार आहे. बोललाय मला एक आकडा सांगलाय एवढ्या एवढ्या चिंबोऱ्या भेटतील. नाही भेटल्या तर बघू कसा खरा. 100% बोललाय. तर चला बघूया. आता बिलं शोधायला लागतील नाही. खाडी बघा कशी पूर्ण झाडे आहेत आणि त्याच झाडांमधनं आज आपल्याला जायचं आहे. रस्ता बघतोय तो बघा तुम्ही पुढे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता छोटासा पार्ट दाखवीन. काल रात्री आम्ही गेलो जाल टाकायला, तिथे आम्हाला काय भेटलाय बघा. आता या व्हिडिओमध्ये एक मध्ये क्लिप टाकतो मी. मित्रांनो, एक तुम्हाला गोष्ट दाखवायचीच राहिली. आम्ही आता मधूनच चाललेलो चिंबोऱ्या खणायला. तर एक आम्ही काल रात्री जाल टाकून ठेवलेले वर खाडीमध्ये. तुम्ही व्हिडिओ नाही तुम्हाला बघायला भेटणार, कारण का मी फोन नेलाच नव्हता. फोन चार्जिंगला लावलेला. आम्ही रात्री जाल टाकून ठेवलेला आणि आम्हाला जालाला बघा काय भेटला, दाखवतो बघा. हे बघा किती मोठा चिंबोरा आहे बघा. खडपी चिंबोरा, खरपी कसला आहे बघा. जिवंतच आहे, बांधून ठेवलाय. 1 किलोचा खरपी चिंबोरा. ताकदवर आहे बघा. बिग साईज जालाला भेटला पण तुम्हाला दाखवायलाच नाही भेटला. मग फोन चार्जिंगला लावलेला. चला इथना मित्रांनो आपली सुरुवात झालेली आहे. गवत बघा कसं आहे. बिलं शोधण्याची कामं आता चालू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता त्या टाक्या दिसत तिथनं आम्ही आलोय पूर्ण झाडातून, गवतातून. आता इथे येऊन पहिला बिल भेटलाय. बघ कसं आता बिल खणायला लागतंय. ऑलरेडी खणलाय जरासा. तर बघतोय आकडा टाकून त्याच्या आतमध्ये का हाय का. मित्रांनो, त्या बिलामध्ये आपल्याला काय दिसलं नाही, पण त्याच्या बाजूला हा बिल होता. हा मित्र खणत होता आणि त्याच्यातनं मी चिंबोरी बघितली याच्यामध्ये पलताना. या साईडला गेली, इकडे गेली बघा. हा पण बिल खणायला लागते शेवटी. तुम्ही बघू शकता कसली गेली. तर तिसरं हाय कुर्ला चिंबोरा मोठा आहे सांगते आपला मित्र चिंबोरा. आणि पहिला बिल आपला सक्सेसफुल होता ना, म्हणजे जोडीच असेल ती. 2 असतील, 2 जोडी आहे असं बहुतेक. कारण का मी तर एक बाग थोडीशी मीडियम साईजची जाताना बघितली. 2 असतील 100%. डायरेक्ट नको हात टाकू बाई.
नाही तो वर्षी ऑलरेडी फुल. कसली समोरशी गेली रे माझ्या. आलेला आहे बघा खतरनाक. धर 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 धर. पहिलाच भेटलाय कुर्ला. मीडियम आहे मस्त. मीडियम साईजचा एकदम. बॉडी बिल्डर सत्यवान पाटील आणि पहिलाच बिल सक्सेसफुल. रशी खन्नीचा पहिला खेकडा मित्रांनो. कोणाला उसं वाटतं तो. फोनान बारकच वाटतं ना रे. आता मंगशिव आपल्याला तो खरप्या भेटलाय तो. हा 1 किलोचा पण तो वाटते बघ बारका एकदम. चिंबोऱ्यांना बांधण्यासाठी रश्शी रस्त्यात भेटली पडलेली म्हणून उचलली. रश्शी जाणार विसरलो. बघा खेकडे बांधण्याची पद्धत. खेकडा आता चिखल लागलाय म्हणून तुम्हाला नीट दिसत नसेल, पण नंतर चिंबोऱ्यात धुवू बिवू तेव्हा दाखवू. कुर्ला आहे बघा कसा. कुर्ला एकदम भरलेला आहे ना रा. मासान भरलेला आहे. सुरुवात झाली. सुरुवात चांगली झाली तरी पण ट्राय अजून. आणि परत एकदा बघा हा चिंबोरा याच्यातच टाकलाय आणि अजून एक बोलता असू शकतंय जोडी. नाही भाई हाय मेन चिंबोरी आली नाही. अजून एक खणलेला आहे मित्रांनो. धर 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 धर. हा डायरेक्ट हात घातलाय बघा. हाताने डायरेक्ट काढायला बघते चिंबोरी. बॉडी बिल्डर आहे. बॉडीचा पुरेपूर वापर करताना हाताने काढलाय खेचून. आकडा बाहेर कर पहिले. आणि एका बिलातून दुसरी चिंबोरी. कुर्लाच आहे ना हे पण. कुर्लाच आहे. भाऊस आहे रे मला. भाऊस आहे सांगते त्याच्या नाही बघ. हा 1 रस्सीशी 2 खेकडे बांधताना. खन्नीच्या चिंबोऱ्या मित्रांनो. या चिंबोऱ्या लय भारी लागतात. भरलेले असताना झाले बाबा. परत हात घालून बघते बघा. पहिल्या बिलातून मित्रांनो 2 खेकडे भेटल्यानंतर पुढच्या बिलाच्या शोधात बघू आता कुठं काय भेटतंय. कसं पाणी बिनी चिखल विखले. हा चल आपल्याला येईल सगळा दाखवतो. यो बघ या उकीर कारलाय. वारके चिंबोरीचा आहे. मित्रांनो बराच टाइम झाला. आम्ही होतो चिंबोऱ्यांची बिलं खणत त्या बाजूला. तिकडे तुम्ही बघू शकता. तिकडनं आलो आता खाडीच्या या साईडला. आणि खूप ऊन लागते मित्रांनो. तरी एक बिल भेटलाय बऱ्याच टायमातून. आणि जवळजवळ 5-10 मिनटं झाली तो एकच बिल खणते आपला मित्र. बघू शकता तुम्ही. हा बघा बहुतेक चिंबोरा असेल असं तो सांगतोय. बिल खणून बघा इथपर्यंत होता. बिल इथपर्यंत खणत आला आणि तो सांगतोय पुढपर्यंत बिल आहे. तर बघू आता याच्यामध्ये या बिलामध्ये काय भेटतंय आपल्याला. किती मोठा भेटतोय चिंबोरा. लेवंड आहे भाई. चिंबोरी लागली नाही तरी पण 100% सांगते चिंबोरी असेल म्हणजे असेल. आवरे बिल लेवंड आहे.
सांगते का बिल पूर्ण आतमध्ये इथपर्यंत गेलं खणत खणत चिंबोरा. चिंबोऱ्याला कसं आहे तर पाणी पण आहे बिलाला लागलेला. आधीच्या पण बिल खणले तर बिल सुकं होतं, पूर्ण सुक्यावर होतं. किंवा पाण्या नाही म्हणून चिंबोरा खणत खणत फार आतमध्ये गेलाय. तोच आता बिल खणते आणि आता आकडी टाकून बघते का चिंबोरी आहे म्हणून का नाही. बघा पूर्ण आकडी तेवढ्या आतमध्ये जाऊन पूर्ण हात पण जाते, तरी बिल अजून आतमध्ये किती आहे बघा. इथपर्यंत तरी असं आला असेल बिल तो. बघा मित्रांनो, तेवढी मेहनत करून पण परत बिल खणायला लागते त्याला. जमतं मी इथपर्यंत तरी आहे माझ्या पायापर्यंत. यो अंतर बघा किती. कुर्ला चिंबोरा 100% हा चिंबोरे कुर्ला कुर्ला आहे सांगते तो. परत बघते बघा. पूर्ण आम्ही आतमध्ये आलोय, तुम्ही बघू शकता. खाडीची झाडं, ती खाडी तिथं आणि तो गाव बेलपाडा डोंगराच्या खालती. आधी सांगते बाहेर. परत गेले आतमध्ये, आलेला बाहेर. परत गेला, पलते नुसता आतमध्ये रा. बाबा बाबा चांगलाच आहे. शिंगरा बघ कसला आहे. वा वा शिंगरा घेऊया आपण. शिंगरा नव्हता तोराला पाहिजे सर. तर शिंगरा बघा किती मोठा. खोदा पहाड लय शाना झाला बाई. आणि निकला काय निकला. बाबा चिंबोरी तुटलाय तर शिंगरा तुटला मित्रांनो. चिंबोरा का कसला मोठा आहे बघा. शिंगरा तुटला यो. नंतर अजून एक शिंगरा आहे ना आतमध्ये. बिल बघ कसला मोठा चिंबोरा बघा मित्रांनो. कुर्ला हे बघा 2 शिंगर कुर्ल्याचं. एवढी मेहनत करून शेवटी मेहनत सक्सेसफुल झालेलीच आहे. शिंगर जर हे जॉईंट असतं कसला दिसला असता ना मोठा. तरी आपण लावून बघू. थांबर शिंगर बाहेरशी लावून बघू आम्ही. म्हणजे बघा असा दिसला असता शिंगर जॉईंट असतं तर. मोठाचे मोठा. फोटो घेते ना. आणि बऱ्याच टायमातून आपल्या मित्राला बिल भेटलाय चिंबोरीचा. पूर्ण आतमध्ये आहे, झाडा झुडपान. जावाला रस्ता पण नाही नीट. मी येऊ कुठशी पण आलो तर आली सांगते चिंबोरी. बऱ्याच टायमातून बिल भेटलेला. जवळजवळ 1 तास झाला असेल फिरत होतो. कुर्ले भरलेली आहे, माहिती नाही. कुर्ली आहे सांगते. बाबा बाबा चांगलीच आहे. बांधतोस ना म्हणजे कार आता. आणि काय आहे तो बघ आतमध्ये धागा. पालाजी नाही किलो भरते बोलता. शिंगराच्या मधीन
शिल्या टाकला ना चावल बिंदास कशी धर चावण आहे का कुर्ली चिंबोरी नव्हती मला माहिती आहे जोरपाय हा जोरपाय नवरा ये बाबा जोडी भेटले सांगते राया नीट बसायला पण जागा नाही झाला बघ वरती डोका गुत्तय त्याच्यात चांगलाच आवाज येतोय एका बिलातून 2 म्हणजे आपल्याला 2 वेळेला जोडी भेटली मित्रांनो बघू शकता एक स्टार्टिंगला भेटलेली ती आणि एक आत्ता एक भेटले मास्क खाली करू दे सावली आहे इथं कुर्ला भेटलेला आहे म्हणजे अगोदर चिंबोरी भेटली तिचा नवरा त्याला घरी गेल्यावर बनवते भावरा तिला भरतेच बाप्प याला पण भरलेला आहे त्याला पण चल बाला यो बिल काय तिसरी ट्राय काय तिसरा नको 2 बस झाले गे मित्रांनो तो तिथला बिल एक खणून झाला एकातून 2 काढला लगेच दुसरा बिल जागेच बघा म्हणजे 1 सेकंदाचा पण रस्ता नाही शीट पर्यंत लगेच दुसरा बिल बघा कसा आहे आतमध्ये बघा कशा प्रकारे खणते बघा खणते म्हणजे आकडा टाकून बघतय काय हाय का आला मच्छर डोको ना मच्छर पण आहेत र दंबच कुर्ली बाबा बाबा कुर्ली बघा मित्रांनो कसली मोठी एवढूसा बिल ही अख्खीटली भान हिला नको केलं बरं होय चांगलीच आहे मोठी कुर्ली कडक एकदम खतरनाक कुर्ली भेटलेली आहे सुद्धा बघ याच्यानंच बाबा त्याने टाकले दुसऱ्या चिंबोऱ्या टाकते नाही तर चावा बिवाची मच्छर अशी बिल्ला भेटली किती बरं वाटेल ना आणि मित्रांनो अजून एक बिल भेटलाय तुम्ही फक्त झाडं बघा इकडे बघा हे बघा कसं यावं लागतं की टोप्या पे झिटानाच अडकताना डोफ्यांवर यावं लागतं डोफ्यांवर हातांवर बिल बघा कुर्ला 100% भाई कशान बाप आहे ये बिलान आखरी घालायच्या अगोदर सांगतोय बघा नांग्या बघा या अशा नांग्या उठल्या ना समजाव चिंबोरी आहे त्या कुर्ला असं का कुर्ली कुर्ला आहे मी सांगते ना जोडी पण असू शकते हा टायमिंग असू शकते पण कुर्ला एक तर आहेच एक चिंबोर आहे सांगते चांगलाच कुर्ला आवाज भारी येते सलई पकडल्यावर तो हेच हेच कुर्ली तर आली म्हणजे कुर्ला व्हायचा 2 आहेत ना की तशीच की उलटी शिंगरा नको घालून देऊ ही बघा मित्रांनो कुर्ली कशी बिलातून खेचताना आपला मित्र बांधायला नको काही र नाही टेन्शन नाही अजून कुर्ला त्यानं आहे म्हणजे जोडी याच्यानं भेटली कुर्ली काढून झालेली आहे मित्रांनो आता कुर्ला कसा शक्य घालू बघ भारी आहे रा हे चांगलाच आहे ते शिंगरा नको तुरू शिंगरा तुरू नको शिंगऱ्यान देऊ नको अजिबात 11 हा तसाच येत बाहेर शिंगरा तुरू नको तुला आधी सांगते सोड 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 हाताने दम करता
बाबा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल बघा, कसला मोठा आहे बघा कुर्ला. अरे शिंगरा घालशी सत्या, सोर ना तू. नाही रे भाई, चिखल लावलाच पोहणार सगळं. हा तसा हे करून कर, येईल बघ. मला ये वाट बघते तुझी, मी बॉडी कमी झाली दिसते. आणि डायरेक्ट हातच घातल्या, आता बोलता आता जाऊनच नाही देणार. याला बांधा सत्या काही इपून करून. आणि मित्रांनो, बऱ्याच टायमानंतर तिसरी जोडी ना आपली एके बिलांची, पाठोपाठ दुसरी आणि ये मला ये तिसरी. आणि चिंबोरा बघू शकता कसला मोठा कुर्ला. सत्यवान पाटील मसल घे. थांब एक मिनिट, हा एक फोटो. आणि आता मित्रांनो, तो मोठा चिंबोरा खेकडा पकडलाय, त्याला बांधते बघा कसा आपला मित्र. डायरेक्ट चिखलावरच बांधते बोलते. कसला मोठा आहे बघा, आतापर्यंत सगळ्यात मोठा खेकडा खन्नीचा आजच्या दिवसातला. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत आणि आपले जे असे मित्र असतील जे ज्यांना मच्छी पकडण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, अशा मित्रांना नक्की शेअर करा ही व्हिडिओ. अर्धी पिशवी तर आपली भरलेली आहे चिंबोऱ्यांमध्ये बघा. ते कुर्लीने चावा मंगळपासून घेऊन ठेवलाय रे सत्या पिशवीवर. मित्रांनो, या झाडांमधून गचाटीतून चिंबोऱ्यांची बिलं शोधता येत आहे बघा. रक्त बघा किती पडलं आहे बघा, रक्त बघा पायातून. तिथं जाईल, चल चिखल लावू. बुट्टांच्या आरपार गेला रे, रगत बघ असला लागलाय. चालाल तर लागलच ना, दाबून काय तर राहणार आहे. तर मित्रांनो, आमचा चिंबोऱ्यांचा बिल बघण्याचा टाइम संपला आहे. कंटाळलो, पाय कापला, बघितलंच असेल तुम्ही रक्त किती आलाय. तर त्यामुळे आम्ही आता चाललो घरी. आणि आता जाण्यासाठी रस्ता बघा, येताना सुक्यावशी आलेलो, पण जाताना बघा पूर्ण खाडी आहे. खाडीतून चिखल बघा येते, डोपावर चिखल, चिखलातून जावं लागतंय. चल आवाज सत्यवाननी धरलेली खाडी बघा. तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली ना का, झोललेली मच्छी ते या काट्यांना जाल लावलेलं असतं. पुढे बघू शकता, पुढे जसं जाल लावलं आहे, दाखवतो तुम्हाला झूम करून. तो जाल दिसतंय, तशा प्रकारे जाल लावतात आणि पाण्याच्या जोरावर जी मच्छी येते ती आसूने पकडतात. दाखवीन ती पण व्हिडिओ तुम्हाला कधीतरी, दाखवायची ना. मग बघा आता मेहनत बघा मित्रांनो, जवळजवळ 3-3.5 तास जास्त झालं ना. पूर्ण गवतातून चिखलातून तुम्हाला व्हिडिओ दाखवायचीच होती, म्हणून आपला मित्र तयार झाला, सत्यवान पाटील. तर बघूया आता मित्रांनो, तुम्हाला सगळ्या चिंबोऱ्या धुवून दाखवतो किती भेटल्यात आणि काय. तर बघूया पुढे. तर मित्रांनो, बराच टाइम झाला, मला जवळजवळ 3-3.5 तास जास्त झाले चिंबोऱ्यांना जाऊन. चेहरा बघू शकता, एकदम थकलो आहे. आणि आता जराशी आंघोळ केली, आंघोळ म्हणजे याच पाण्यानं उड्या मारल्या. आणि आपल्याला किती चिंबोऱ्या भेटल्या दाखवतो तुम्हाला. मेहनतीची कमाई बघा आजची आमची. खन्नीच्या चिंबोऱ्या आपला मित्र बांधतंय, दाखवतो तुम्हाला दुसऱ्या कॅमेऱ्याने बघा. कुर्ले आणि सत्यवान पाटील बांधताना चिंबोरी.
उरली बघा मित्रांनो, कवटाची असेल, कवटाची असेल सांगतोय, बघू. ही पण आहे कवटाचीच, पण ती बिना शिंगड्यांची आहे. कवटाची आहे मस्त भेटले बाई. अरे मग काय भैया आपल्याला समजलं नाही, आपण भेटले मस्त चिंबोऱ्या. हे शिंगरा तर डायरेक्ट उकरू हा जाऊ ना. यो बघ डांगोऱ्या शिंगरच तिथलं चालायचं. सगळ्या पहिले व्हिडिओ आपले सगळे तुटले आले ना पहिले चिंबोऱ्या. यो ब यो त्याच्यापेक्षा मोठा. त्या ठेवशील काय आपण आता पिशकी पिशकी झाले बाबा, सरळ नको. कुर्ला तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपला मित्र बघू शकता सत्यवान पाटील, त्याने आपल्याला नेलेल्या चिंबोऱ्या खाण्यासाठी बेलपाडच्या खाडीमध्ये. आणि आजची व्हिडिओला मित्रांनो खूप मेहनत लागली. जवळजवळ 3.5-4 तास तरी गेले आमचे चिंबोऱ्या खांता. आणि तुम्ही चिंबोऱ्या तर बघितल्याच असतील, किती चिंबोऱ्या पकडल्या आम्ही. मोठ्या 11 चिंबोऱ्या भेटल्या आणि 1-2 चिंबोऱ्या तर सोडून पण दिल्या, बिल्लातनं निघतच नव्हत्या काही कारणाने. तर मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो, इथे इंस्टाग्रामचा ID पण येत असेल, आम्हाला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. आणि सत्यवानला सुद्धा फॉलो करा. सत्यवानचा पण ID देतो बाजूला, त्याला पण फॉलो करा इंस्टाग्रामवर. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन फिशिंग स्पॉटसोबत. तिथपर्यंत बाय बाय.